महाविकास आघाडीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची ही वेगाने पुढे सरकते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला आकडा वेगाने कमी होत जाताना दिसतोय। काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे आणि शरद पवार यांचा पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना मात्र तिसऱ्या नंबरवर जाताना दिसते। शिवसेना 19 जागांवर आघाडीवर आहे। अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत आणि तिघांमधले अंतर खूप जरी मोठं नसलं तरी हे कल आहेत हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा जो वेगाने पुढे जात राहिला तो तसाच राहिला तर कदाचित ज्याची शक्यता होती की शरद पवार यांचा महाविकास आघाडीमधला स्ट्राइक रेट सगळ्यात जास्त राहील तसं होऊ शकतं। महायुती 102 जागांची आघाडी, महाविकास आघाडी 65 जागांची आघाडी। सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर मधून 41 मतांनी आघाडीवर आहेत तर समाधान आवताडे पंढरपूर मधून 1500 मतांनी आघाडीवर आहेत। धामणगाव प्रताप अडसर आघाडीवर आहेत धामणगावच्या लढतीमध्ये तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांनी आता आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये मंदा म्हात्रे पिछाडीवर होत्या। आता महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। महायुतीची बग्गी 103 जागांवर पुढे जाताना दिसतेय। महायुतीसाठी काहीशे समाधानकारक आकडे आहेत, अर्थात बहुमतापासून अजूनही महायुती बरीच दूर आहे। महाविकास आघाडीची बग्गी बघूयात। महाविकास आघाडीची बग्गी ही मात्र अजूनही 64 जागांपर्यंतच पोहोचलेली आहे। त्यामुळे महायुतीच्या बग्गीचा वेग बऱ्यापैकी वाढलेला असताना महाविकास आघाडीचा वेग मात्र कमी आहे। इम्तियाज जलील 7500 मतांनी आघाडीवर आहेत। औरंगाबाद पूर्वचा मतदारसंघ हा मोठा उलटफेर आहे। तिथे एकतर मुस्लिम समुदायाचे बरेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अतुल सावे हे विद्यमान मंत्री आहेत, अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना बसला असेल आणि इम्तियाज जलील यांच्यासाठी ज्या पद्धतीचा प्रचार आणि अत्यंत आक्रमकपणे, कारण अकबरुद्दीन ओवैसींना तिथं आणलं गेलं आणि तो 15 मिनिटवाला जो लोकांनी विसरलेला भाग होता तो पुन्हा आणला आणि कम्प्लीट पोलरायझेशन झालं। अर्थात त्यांचं सुशिक्षित असणं, मधल्या काळामध्ये ज्या दंगली झाल्या त्याच्यामध्ये इम्तियाजनी जी भूमिका घेतली त्याचा सुद्धा तिथे कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसतो आहे। आणि मग जे मी म्हणालो की अल्पसंख्याकांसाठी जे वेगवेगळे पर्याय यावेळेला दिसतात ते एक पर्याय इथे आहे। MIM 2-3 विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे पुढे असेल असं चित्र सुरुवातीपासून वाटत होतं। इम्तियाज जलील महत्वाचा इम्तियाज जलील यांचा मतदार